मित्रांनो, हे दृश्य आपण पाहिलं. मुळात या लिंबाच्या झाडावर ही वेल अशा पद्धतीने तिच्या खोडाला विटोळे घालत वाढलेली आहे. ही वेल कशाची आहे तर 100% ही वेल गुळवेलाची आहे. लिंबावर वाढलेला गुळवेल हा औषधीदृष्ट्या अतिशय उपयुक्त असं मानलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे हा गुळवेल जो अशा पद्धतीनं वाढला, अर्थात म्हणजे तो राखला. समोरचे ग्रस्त ज्यांनी ते केलं, त्याची निगा राखली, ते सांगत होते की तो राखला. नाहीतर घनदाट जंगलामध्ये हे शक्य आहे. पण लिंबावरचाच गुळवेल हा म्हणजे दुर्मिळ असा भाग आहे. आणि इथे या लिंबाची वाढ होते, त्याचं खोड काही फार मोठं नाही. आणि गुळवेलाचंही खोड जर पाहिलं तर तेही काही फार मोठं नाही. पण आता दोघांची संगत अशी की लिंबाचं खोड जसं वाढेल तसतसे गुळवेलाचे जे वेडे आहेत तेही त्याला अधिकाधिक आवळून धरू लागतील. कदाचित खोडाचा रेट वाढीचा जर वाढलाच तर गुळवेल आधीमध्ये तुटूनही जाऊ शकेल, किंवा मग लिंबाचा खोड गुळवेलाला आपल्यामध्ये गिळंकृतही करेल. काय शक्य आहे बघू.